नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे रिकेट्स. त्याला मराठीमध्ये मूळदूस म्हटले जाते. रिकेट्स हा शब्द रिक्केन या अँग्लो सेक्सॉन शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ आहे वाकडे होणे. हा लहान मुलांना अभावजन्य रोग असून या रोगामध्ये हाडे ठिसूळ आणि विकृत असतात. मुलांना दात येण्याच्या काळात हा रोग प्रगट होतो. हा गरिबांचा रोग असं म्हटलं जातं, कारण गरिबाच्या मुलामध्ये याचे प्रमाण जास्त असते. प्रतिबंधक उपायांची कल्पना येण्याआधीपासूनच खूप वर्षे आधी हा रोग माहितीचा आहे. 19व्या शतकात कॉड लिव्हर तेल या रोगावरचा उपाय म्हणून प्रसिद्ध होते. नंतर त्याला युरोपियन देशात मान्यताही मिळाली. नंतर मॅककोलम यांनी 1922 साली जीवनसत्व ए आणि डी कॉड लिव्हर तेलापासून वेगळी काढली आणि जीवनसत्व डी हे रिकेट्सला प्रतिबंध करते आणि ऑक्सीकरण रोखते असे जाहीर केलं. आता याची लक्षणे काय तर रिकेट्सला मराठीत मूळदूस म्हणतात. मूळदूस झालेले मूल अस्वस्थ असते, चिडचिड करते, चेहरा पांढरा फिकट असतो, स्नायू शिथिल आणि थुलथुलीत असतात, कपाळावर जास्त घाम येतो, पोट मोठे असते, जुलाब होतात आणि रक्तक्षय असतो, हाडं खूप मृदू असतात आणि सहज वागतात. स्नायूंच्या सतत तणावामुळे सांध्यांचा आकार बिघडतो, त्यामुळे सांध्यांच्या हालचाली नीट होत नाही. तान्ह्या बाळामध्ये टाळूला खड्डा पडतो, टाळू भरली जात नाही, मस्तक एका बाजूला सपाट असते, छातीच्या बरगड्या मृदू झाल्यामुळे छातीला आकार विकृत असतो. अशा आकाराला पिजन ब्रेस्ट असे म्हणतात. हाडे मृदू झालेली असल्यामुळे बाळाला वेळेवर बसता येत नाही, रांगता येत नाही आणि चालता येत नाही. शरीराच्या वजनामुळे पायाची हाडे धनुष्याच्या आकाराप्रमाणे वागतात, गुडघ्याला गुडघे लागतात. ह्याची कारणे काय तर डी जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळदोष होतो. डी जीवनसत्व आहारातील कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या शोषणासाठी आवश्यक असते. या दोन्ही खनिजांचे शोषण नीट नाही झाले तर हाडांची वाढ निरोगी होत नाही आणि मूळदूस रोग होतो असे सिद्ध झालेले आहे. शरीराच्या त्वचेमध्ये एक घटक असतो. सूर्याच्या कोवळ्या प्रकाश किरणामुळे अतिनील किरणामुळे या घटकाचे रूपांतर डी जीवनसत्वामध्ये होते. शहरातल्या प्रदूषणामुळे या अतिनील किरणांचा अवरोध होतो. सूर्यप्रकाश भरपूर असलेल्या देशामध्ये मुलांना अंगभर कपड्याची झाकून ठेवण्याची पद्धत आहे, त्यामुळे त्यांना डी जीवनसत्व मिळत नाही आणि त्यांना मूळदोष होतो. चुकीचा आहार विहारामुळे चहा, कॉफी, साखर, तेलकट, तुपकट पदार्थ खाल्ल्यामुळे, मैद्याचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे किंवा गुप्त रोग झालेला असून तो नीट बरा झाला नसेल, अशा आई-वडिलांना झालेल्या मुलांना मूळदोष होऊ शकतो. आता यावर निसर्गोपचार काय तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मूळदोष पूर्णपणे बरा होऊ शकतो. मुलांचे संगोपन नीट करणे आवश्यक असते. मूळदोष होऊ नये म्हणून याची काळजी घ्यायला हवी. या रोगाला प्रतिबंध करायचा असेल तर आहाराला खूप महत्त्व द्यायला हवे. तान्ह्या बाळाला वर्षभर तरी अंगावर दूध पाजायला हवे. अंगावर पाजणे शक्य नसेल तर शेळीचे किंवा गायीचे दूध त्यात पाणी टाकून द्यावे. नंतर हळूहळू वाफवलेल्या भाज्या, कोंड्यासकट धान्याचे पदार्थ आणि दूध द्यावे. डी जीवनसत्व आणि कॅल्शियम पुरेशा प्रमाणात आहारामध्ये असणे आवश्यक आहे. मुलाला भरपूर प्रमाणात दूध, चाय, लोणी, अंडी, माशाचे तेल द्यायला हवे. डी जीवनसत्व औषधाच्या स्वरूपात सुद्धा देता येते. 1000 ते 4000 इंटरनॅशनल युनिट रोज 6 ते 12 आठवडे रोगाचे स्वरूप बघून द्यावे. रोग बरा झाल्यावरही रोज 200 ते 400 इंटरनॅशनल युनिट द्यायला हवे. दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते. मूळदूस झालेल्या मुलाला रोज 500 मिली दूध द्यायला हवे. रोगाचे स्वरूप तीव्र असेल तर कॅल्शियम लॅक्टेटच्या स्वरूपामध्ये तोंडावाटे द्यायला पाहिजे. मुलाला रोज अंडी आणि लोणी द्यायला हवे. त्यासोबत लोह आणि सी जीवनसत्वही द्यायला हवे. आहाराबरोबर मुलाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. गरज नसताना मुलाच्या अंगावर जास्तीचे कपडे घालू नये. मुलाला रोज सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळू द्यायला पाहिजे. आठवड्यातून 2 वेळा शरीराची हलकी मालिश करायला हवी. मूळदोष झालेल्या मुलाच्या हाडांच्या विकृती हाडांच्या तज्ञ डॉक्टरांकडून दुरुस्त करून घ्याव्यात.
तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.